मला एका 15 वर्षाच्या मुलीच्या आईचा कॉल आला की मॅडम आता सध्या आमच्या मुलीला रात्रभर 7 ते 8 तास झोप घेतल्यानंतर पण सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय. शाळेत जायचं म्हटलं तरी पण तिची झोप पूर्ण झाली नाही हेच ती कारण सांगत असते. 2 टाईम जेवल्यानंतर पण सतत तिला हे थोडंसं खाऊ वाटत असतं, तिचं पोटच भरल्यासारखं तिला वाटत नाही आणि तिला सतत थकवा जाणवतोय, थोडी चिडचिड होते. आणि आम्ही सगळ्या टेस्ट केल्या, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, तिला काहीही तसा प्रॉब्लेम नाही आहे, कुठली डेफिशियन्सी नाही आहे. तर हे का होतंय? आपल्या सगळ्यांमध्ये पण हे होतं, हे तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? आपण रात्रभर छान झोपल्यानंतर देखील सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय, पूर्ण एनर्जेटिक फील नाही होत आहे, प्रॉपरली लंच डिनर ब्रेकफास्ट केल्यानंतर देखील मध्ये थोडंफार खाऊ वाटतं आपल्याला. तर हे असं का होतं? तर जेव्हा आपण काही खातो त्यानंतर सडन ग्लुकोज इन्क्रीज होतं, आपल्या रक्तामध्ये साखर वाढते आणि त्यानंतर काही काळ गेल्यानंतर ती साखर अचानक क्रॅश होते, कारण की आपल्या सेल्स आतमध्ये घेतात. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी नसते तेव्हा काय होतं, हे जे शुगर मॉलिक्युल्स आहेत ते सेलमध्ये एंटर करण्यासाठी तिथे दार असतं, डोअर. तर डोअर ओपनच होत नाही आहे, कारण की आता शरीराला गरजच नाही आहे साखरेची. फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे हे दार ओपन होतं, म्हणजेच शुगर मॉलिक्युल त्या सेलमध्ये एंट्री करण्यासाठी त्या दाराची गरज आहे. आणि ते दार कधी तयार होतं? जेव्हा आपण कुठली ॲक्टिव्हिटी करतो, स्विमिंग, सायकलिंग, योगा, तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही खेळ, ह्या गोष्टी केल्यानंतर शरीराला इझिली एक वे मिळतो ती शुगर मॉलिक्युल्सना यूज करायला, त्या साखरेला यूज करायला. आणि त्याचमुळे ह्या लहान मुलांमध्ये देखील कोणत्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही आहेत, तसेच मोठ्यामध्ये देखील ही गोष्ट होते आणि त्याचमुळे आपल्याला हे सगळे सिम्पटम्स जाणवत आहेत. तो त्याच्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आणि तो म्हणजे दिवसातून एकदा तरी तुमच्या आवडीची फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं.